एकीकडे ही संख्या 9 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे, दुसरीकडे लाडक्या बहिणींना वगळण्यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। लाडकींना फसवण्याचं महापाप केल्याची टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली। तर लाडकी म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी म्हटलंय। गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजपा आणि त्यांचं सरकार महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना फसवत आहे। त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेलं आहे। या नतभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली, तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा, एवढंच आव्हान करण्यापाशी आता आमच्या पुढे आहे। लाडकी बहीण ही योजना म्हणजे खरं तर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे। केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास 46,000 कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला आणि आता लक्षात आलंय की आता एवढा पैसा खर्च झाला तर सगळ्या योजनांना कात्री लावायला लागते, अनेक विभागांच्या बजेटमध्ये कात्री लावावी लागते। शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये। ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही।